नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आलेलो आहे गावाकडे आणि गावाकडे आले म्हटले की ना निवांत असते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला आमचं गावाकडचं घर दाखवणार आहे. तर बघू शकता, इथं पहिल्यांदा आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा सुरुवातीला उंबरगावला येत असतो, कारण सांगलीवरून येताना ना पहिल्यांदा उंबरगाव लागतंय. आता मला कमेंट आली होती एका ताईंची की ताई उंबरगाव की डोंगरगाव. तर डोंगरगाव नाही, मी उंबरगाव म्हणते, आणि ते उंबरगाव दिगंची कशा आहे. तर इथं बघू शकता, ही आहे ती कांचनचं चुलत भाव दोघं. तर त्यांना ना दाजी आलं ना खूप छान वाटत असते. तर त्यांना सारखं गाडीविषयी विचारत असते, गाडी कशी चालते हे असं. तर त्या दोघांना ना लय छान वाटतं. मग ते सगळे त्यांच्या मित्रांना हे सांगतात आमचे दाजी आले. तर खूप छान वाटतं पोरांना. आणि आता इथं ना आम्ही अचानक आलो होतो त्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून, कांचनच्या घरच्यांना आणि सगळ्यांनाच. तरी तिच्या चुलतीचं घर आहे. पहिल्यांदा आम्ही तिकडे तिच्या घरी गेलो होतो, नंतर मग तिकडून इकडे आलो होतो. तर मग काकी म्हणत होती की काहीतरी जेवायला बनवूया, काहीतरी चांगलं बनवते, म्हणजे कोंबडी वगैरे कापूया म्हणत होती. पण आहो म्हणत होते की काही नको. मग त्या म्हटले की चला तुम्हाला काहीतरी खायला तर घेऊन येते, कारण ऊन खूप पडलं होतं. त्यामुळे त्या काहीतरी घेऊन येते किंवा काहीतरी घरात बनवूया. तर पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे हे नकोच म्हणत होते, पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्यामुळे मग हे गेले होते त्यांच्यासोबत. तर ते दोघे जाऊन मग मिसळ घेऊन आले. तर इथं बघू शकता, यांनी सायकल ट्राय करायला आली ती पोरांची, म्हणजे पोरांना आता ह्याला नवीनच सायकल आली, ती सारखं म्हणत होतं दाजी चालवून बघा, एकदा तरी चालवून बघा. तर बघू शकता, त्यांनी ते मिसळ घेऊन आली. पण पुढे झाला एक प्रॉब्लेम, आता जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलच. तर सगळी मिसळ ना कांचनच्या हातून, तो मिसळचा जो रस्ता होता ना तो सांडला, म्हणजे तिच्या हातातून एकदम असं निसरलं ते, आणि सगळंच सांडलं तिच्या साडीवरतीच. बघू शकताय तुम्ही, थोडंसंच राहिलं होतं. आता गोट्यालाही चिडला होता, कारण त्याला खूप मिसळ खायची होती. त्यामुळे मग नंतर आम्ही जेवढं राहिलं होतं तेवढंच मग सगळ्यांनी घेतलं, आणि नंतर जो घरात भाजी केलेली होती ना त्याचाच रस्सा मग सगळ्यांनी घेतला. वडापाव पण आणले होते त्याच्यासोबत त्यांनी. तर असं झाला प्रॉब्लेम, आणि त्या म्हणत होत्या जाऊन आणूया दुसरा, पण म्हटलं राहू दे, काय होते त्याला. नंतर मग कांचन तिथंच राहणार होती उंबरगावमध्ये, कारण ही सविताचं छोटंसं बाळ आहे. बघू शकताय तुम्ही, ते बाळ झाल्यापासून तिची खूप इच्छा होती राहायची यायची. पण आमची हॉस्पिटलची जरा ट्रीटमेंट चालू होती, त्यामुळे तिला काही येणं झालं नाही, म्हणजे राहायला जमलं नाही. त्यामुळे मग ती म्हटली मी इथंच राहते आजच्या दिवस. तर तिला ना लहान मुलं खूप आवडतात, तुम्हाला तर माहीतच आहे. मग ती जाणार आहे, त्यामुळे ती राहिली होती तिथं. नंतर मग संध्याकाळी मम्मी पप्पांसाठी पण सरप्राईजच होतं, कारण आम्ही येणार आहे ते कुणालाच सांगितलं नव्हतं. त्यामुळे मग पप्पाचं तर तुम्हाला माहितीच आहे, कांचन कुठे नाही आली का ती. नंतर मग सकाळपर्यंत आम्ही इकडल्या घरी आलो, म्हणजे माझ्या सासरी. तर हे माझ्या मोठ्या जाऊबाईंचं घर आहे, आणि मी सकाळची साडी वेअर केली होती, मग ती त्यांना नाही आवडली. तर त्यामुळे तू त्या साडी घाल, माझी छान दिसते तुला. चालू तयारी, आता आम्ही चाललोय सगळे पूजाकडे. बघू, दाखव बरं जरा साडी कशी आहे, मोर दाखव बघू त्याच्यावर. तर आकांचा कालवा चालू आहे सगळा, कारण नाकाला जायचं आहे पूजाकडे. नाकाच्या साडीवरचा काय ब्लाऊज सापडना झाला होता, त्यामुळे त्या फोन करून विचारत होत्या. तर मला म्हटलं तू पण साडी चेंज कर. मग बघू शकता, इथं मी साडी त्यांची घातली होती, कारण पहिली जी मी साडी घातली ती त्यांनी म्हटल्या तू ही घाल साडी, त्यामुळे मग मी त्यांची साडी घातली. बघू शकता, आणि माझं पिंक कलरच्या ब्लाऊजवर मॅचिंग पण झाले, बरं झालं. तर मला पोपटी कलर खूप आवडतो. तर आता ऊन पण खूप पडलं होतं, आणि ह्या महिन्यात ना सगळी वाळवण करून घ्यायची असते ती, कारण ऊन चांगलं असतं या महिन्यातलं असं म्हणते ती. त्यामुळे मग ह्यानी तर बाजरी वाळू घालायला लागली ती. बघू शकताय तुम्ही. जास्त आता बऱ्याच जणांना क्युरिओसिटी होती की आमचं गावाकडचं घर कसं आहे, आणि खूप सारे कमेंट पण आल्या होत्या त्याविषयी. ताई तुमचं गावाकडे घर आहे का, स्वतःचं आहे का, कसं आहे, गावाकडच्या घराची होम टूर द्या. तर त्यामुळेच मी व्हिडिओ बनवणार आहे. आता गावाकडे आलोच होतो, म्हटलं
चला हा व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. तर खूप जणांची इच्छा होती गावाकडचं घर बघण्याची. आणि आता आम्ही बसलो इथं नजर राखत. शेरडे बिरडे शर्ट येते बिरडे येतेली म्हणून बांधले ती सगळी शर्ट. तर सगळीजण गेले ती यात्रेला, पूजा तिकडे यात्रा आहे म्हसोबाची. आणि आम्हीच थांबली तेवढं. आम्ही नंतर जाणार आहे सगळी बाजरी वाळून घालून झाल्यावर. सुड्या तुम्ही जाणार आहे ना? होय. हो काय तर बाजरी वाळू घातली या. तुमच्या संग येत सोडे येते. होय नी ती चल सोड्या आपण इष्टीन जाऊ. तर ही या ना आमच्या मोठ्या दिराचं घर आहे. आणि ही त्यांची जर्शी आहे त्या. ही शर्ट आहे ती. तर आता ही सगळीजण गेली ती तिकडं. आता मी मगाशी सांगितले तुम्हाला. आणि तर बाजरी वाळू घातली. आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या की आमच्या इकडं प्रत्येकाच्या दारात ही वांग्याचं झाड आहे असलं. बघू शकताय तुम्ही. हे रानटी वांग आहे. म्हणजे असं कुठं पण उगवून येतं. तर ह्या वांग्याला ना असं कलम केलं आहे त्यांनी. आणि ह्याला ना भरपूर वांगी, म्हणजे काय नाही नसलं तरी पाटीभर वांगी तर निघतात. एक छोटी पाटी आपली बघू शकताय तुम्ही इथं. आणि वांगी पण ना चवीला खूप छान लागते ती. बघू शकता इथं खूप छान टेस्ट आहे. पांढरी वांगी आहे ती, सांगोल वांग म्हणते त्याला. तर ह्याला कलम करून घेतले. हे रानटी वांग आहे. आणि ही आमचं घर आहे बघू शकताय तुम्ही. आता इथं आम्ही राहायला नसल्यामुळे इथं वलन वगैरे केले त्या. आणि हे जे मंदिर आहे ना ते आमचंच आहे, लक्ष्मी आईचं. ती झाड दिसतंय बघा, ते पण वांग्याचंच आहे जे छाटलं या. ते छाटलं ना जास्त, त्याला जास्त प्रमाणात फळं येते ती. तर खूप मोठं झाड होतं ती. आणि हे आहे आमचं घर. आता बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की ताई तुमचं घर दाखवा गावाकडचं, स्वतःचं घर आहे का गावाकडं. तर ही स्वतःचंच घर आहे आमचं. आणि हे बघू शकताय पुढं पहिलं आमचं किराणाचं दुकान होतं. आता जुने सबस्क्रायबर आहेत ना टिकटॉकच्या वेळेसचे, तर त्यांना माहिती आहे दुकान होतं आपलं ते. आणि हे समोरचं आहे बघू शकता. इथं आता वलन वगैरे बांधलेत, कारण आता आम्ही इथं राहिला नाही त्यामुळं हे तेच वापरतात. आणि त्यामुळेच इथं कपडे वाळू घालतात. आणि हे आहे ते 2 नंबरच्या दिराचं घर आहे आमच्या. ह्याच्या मागं सरळ जे आहे सरळपर्यंत, तर ते त्यांचं घर आहे. आणि इकडली जी साईट आहे ना ते आमचं घर आहे. ह्या शटरपासनं ते पाठीमागं पर्यंत बघू शकताय तुम्ही इथं. आणि इथं पण आलं आहे वांग्याचं झाड. तर ह्याला काही कलम वगैरे नाही केलं अजून. बघू शकताय तुम्ही कलम केलं आहे त्याला, पण अजून तर काही ते फुटून वगैरे नाही आलं. तर असंच उगवून येतं कधी पण कुठं पण आमच्या इकडं. तर बघा इथं कलम केलं आहे बघा. हो का, इथं हे कलम करून ना मग ह्याला आपल्यासारखी म्हणजे सांगोल वांगी येते ती पांढऱ्या कलरची. तर की मागच्या वेळेस पण आम्ही व्यवस्थित करून गेलो होतो, पण इथं ना भरपूर प्रमाणात घुशा येते. त्यामुळे ते उकरल्यामुळं इथं असं होऊन जातं, पाणी वगैरे हे करल्यामुळं. आणि ही आहे आमच्या दुकानाच्या बरोबर मागची पाठीमागची रूम आहे. बघू शकताय तुम्ही. आणि हे आहे आमचं घर, दुकानाच्या पाठीमागची रूम आहे ही. तर ह्याच्या मागं खिडकी आहे. आणि हा फोटो आमच्या लग्नात गिफ्ट दिलेला आहे. तर ह्याच्या मागं खिडकी आहे. ती खिडकी आम्ही हाईड केली ह्याच्याने. आणि हे सगळं सामान. तर
ह्याचं असंच आहे, कारण इथं आता आमचे ना मोठ्या दिरांचा 2 नंबरचा मुलगा आहे ना, तर त्यांना राहायला दिले हे घर. म्हणजे कसं घरात बंद राहण्यापेक्षा कोणतं राहतंय ना, त्यामुळे मग हे त्यांनाच दिले. तर इथं ते असतात. तर ही आमची दुकानाच्या नंतर पाठीमागची एक रूम आहे. आणि झुंबर पण माझ्या लग्नातलंच आहे. आता कसं झालं आहे बघा. आणि पाठीमागच्या ज्या 2 रूम आहेत त्या, आणि ही पाठीमागची एक रूम आहे. तर तिथं पण एक बेड आहे आणि ह्या घरात पण एक बेड आहे, बघू शकताय तुम्ही. आणि देवघर पण तिथंच आहे आमचं, त्या घरात. पण आता आत्या देवाला गेलेत ना, त्यामुळे त्या लॉक करून गेलेत. आणि आमच्या इकडल्या घराची चावी आत्यांकडेच असते, त्यामुळे हे पण घर लॉकच आहे. तर इथं ना आम्ही स्वयंपाक वगैरे करत होतो, किचन आहे हे. आणि हे दुसऱ्या जाऊबाईंचं घर आहे, त्या पण आता रानात गेले. ते मग असे सुवास बसलेलं होतं त्यांचं. आणि ही त्यांची चूल आहे. तर आता सध्या तर आम्ही इथं राहिला नाही. आणि हे कसं आत्यांकडेच असतं, म्हणजे चावी वगैरे ह्याची, त्यामुळे हे काय मी उघडून तुम्हाला दाखवू शकत नाही. नेक्स्ट टाईम नंतर उघडून दाखवेन. तर ही 1, ही 2 आणि ही 3 आणि दुकान एक 4, अशा 4 रूम आहेत त्या आमच्या. आणि ह्यांची पण ही 1 आणि ह्या 2 आणि हे 3, अशा 3 रूम त्या त्यांच्या इथं. कारण ह्या 2 रूम ना त्यांनी मोठ्या केल्या त्या, आणि आम्ही छोटे छोटे 3 रूम केलेत, त्यामुळे आमच्या 3 आणि त्यांच्या. तर आता आम्ही इथून आवरून जाणार आहे. तिथून कांचनला पण घ्यायचं आहे. आता कांचन उंबरगावमध्ये थांबली, कारण सविता जाणार आहे, त्यामुळे ती म्हटली जरा मी थोडा बाळापाशी थांबते. तर त्यामुळे ती तिथं थांबली. आता आम्ही इथून बाजरी वगैरे वाळू घालून एक 4-5च्या दरम्यान नंतर मग आम्ही उंबरगावमधून तिला घेऊन बनपुरीला जाणार आहे यात्रेसाठी. एकशे सासरवाडीला जायला बघ कसं कट मारून आले आहे का. अरे हो, कलप बिलप करू रे. नवरदेव आल्यावाडी आले की आता सासरवाडीला पहिल्यांदा चालल्यावाडी. तर आता आम्ही सगळेच चाललोय बनपुरीला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आमचं घर कसं वाटलं ते देखील कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.